मोठी नात या घरात आली तेव्हा तिच्या स्वागतासाठी मी भानावरच नव्हते ना. मग आज मला तिचं स्वागत करायला नको? तुला सांगते, मला खूप वेळा वाटायचं माझ्या नातीची दृष्ट काढावी, पण तू इथे नव्हतीस. आणि अनिका आणि तिच्या आईला हे कधी आवडायचंच नाही. आता माझ्या जे मनात होतं ते मी सगळं करणार आहे. माझ्या नातीला ओवाळणारे, तिची दृष्ट काढणारे, तिच्यावर खूप प्रेम करणारे. औक्षवंत हो. घे. आजी द्या. काय ग? तुम्ही इथं बसा. अगं तू बसा बसा बसा. अगं अगं हे काय, तू कशाला मला ओळखतेस? आजी, तुम्ही आता बऱ्या झाल्या की नाही? देवानं मला माझी आजी परत दिली आहे. इतकी वर्ष माझ्या आयुष्यात आजीच्या मायेची कमतरता होती, आता ती पूर्ण होते. मग तुम्हाला नको का ओळायला? परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली. माझी लक्ष्मी माझ्या घरात परत आली. तिच्या मनात जी काही भीती आहे ना, ती भीती खरी आहे. ती जे बोलते ना ते खरं बोलते, आणि म्हणून लागतंय आपल्याला, टोचतंय. आता ही म्हातारी आणि कमळी ह्या एक झाल्या तर नाही, आपल्यासाठी फार मोठी धोक्याची घंटा आहे ही. राणी आजी, ही सेम थिंग मी कुठल्या डिफरंट लँग्वेज मध्ये बोलली का? सेमच बोलली ना. तेच माझं म्हणणं आहे की त्या दोघी आता एकत्र होतील आणि आपला पोचा करतील, पोचा. आणि सगळ्यात जास्त पोचा तर तुझाच करतील. कळतंय का तुला? तुला आठवतंय का तू काय काय केलेलं जेव्हा ती मॅड आजी ठीक नव्हती तेव्हा? आता तिला आठवलं ना तर झालं, संपलं सगळं. तू ते इमॅजिन पण नाही करू शकत काय पनिशमेंट देईल तुला. विचारून पण भीती वाटते मला. देवा, म्हातारीला प्लीज काहीही आठवून देऊ नकोस. प्लीज प्लीज प्लीज. आई, आज सकाळी अनिका कॉलेजला जरा जाम कंटाळा करत होती, तुला माहिती? का ग? अगं तिच्या कॉलेजमध्ये मराठी दिन आहे. मला बोर होतंय तेच चालू होतं तिचं. बोर तर मला पण होतंय. काय सांगायचं, काय कुठेतरी जाता आलं असत. हा विषय मगाशी का नाही बोललीस? ती जाण्याच्या आधी का नाही बोललीस ग? आपणही कुठेतरी गेलो असतो ना, बाहेर कुठेतरी फिरायला वगैरे. फिरायला नाही तर काय ते आउटिंग म्हणतात ते.
म्हणजेच फिरायला ना, कुठेतरी आउटिंगला गेलो असतो. अगदीच नाही ना तर ह्या घरात ना जरा लांब कुठेतरी शॉपिंग बिपिंगला गेलो असतो. मी माझ्या अनुबळासाठी काहीतरी घेतलं असतं, तिला जे काय आवडेल ते. जरा दिवस बरा घालवला असता. पण काय उपयोग काय. खरंच आहे, घरात बसणं म्हणजे इतकं कंटाळवाणं आहे ना. आणि काय असणार आहे, मराठी भाषा दिन म्हणजे कॉलेजमध्ये असून असून काय असणार आहे. ह्या मुलांनी पाठ केलेली काही भाषणं असतील, काही मुलं भाषणं देतील आणि काही जण समोर उभं राहून टाळ्या वाजवतील. दुसरं काय होणार त्याच्यात. आई यु नो वॉट, मला असं वाटतं जेव्हा ते भाषण असेल ना, भाषणाचा प्रोग्राम वगैरे, तेव्हा सगळ्यात पहिलं पुढे कोण उभं असणार सांग? ती गावच्या कमळी 100%. काय नवीन काय काय सांगतेस. पण काय झालंय माहितीये का आता, ती कॉलेजला गेली, वेळ निघून गेली. रिलॅक्स. वेळ कशी काही निघून गेली आहे म्हणते. फोन घेऊन बसलीस ना तू. मग काय तुझ्या लेकीच्या पण हातात फोन असेलच ना. फोन कर ना तिला आणि सांग आम्ही कॉलेजला येतो आणि तुला पिक करतो. तिने इथे यायची काही गरजच नाहीये, आपण जाऊ शकतो. हा काय. हा ग, पण हे बघ, आपण जर जेवलो नाही ना तर जेवण वाया जाणार. मग म्हातारी काय करणार, घरात थैथयाट घालेल, अख्खं घर डोक्यावर घेईल. राहू दे, सोड. त्याची कशाला एवढी चिंता करते. आई आयडिया, मी सुगंधाला जाऊन सांगते की आमच्यासाठी जेवण बनवूच नकोस, विषय संपला. आहे ना सोपं. हा मग एवढं सुचत नाही तुला. पटकन तिला जाऊन सांग ना. तू तिला जाते, सांग, जा. जाते, म्हणजे मग जाते. मी तयारी करते, आपण आता निघूया. काय साडी नेसू. साडी काय जाऊ दे, हीच चालेल. पैसे मात्र घ्यावे लागतील.